विधानसभेचं वार आपले तर काय म्हणता येईल? अजित पवार. का बरं अजित पवार? हा का बरं अजित पवार? ते रस्ते केले, बारामती चांगलं केले, सगळं चांगलं केले, त्यांना मत असतात. होय. त्यामुळे अजित दादा. दादांना बरं, पण लोकसभेच्या वेळेस दादा पवार साहेबांना सोडून गेलते. ते साहेबांना उद्या कमी जे झालं तर मग साहेबांना आपण सहकार्य केले, वर लावलं ना त्यांना. आता आता दादांना म्हणजे तुमचं ठरलंय, लोकसभा म्हणलं की ताई, ताई, विधानसभा म्हणलं की अजित दादा. अजित दादा. लाडके बहिणीचे पैसे जमा झाले? 7,500. काय केलं त्याचं? काय घरात खर्च केलं, तरी कशाला केला? घरात काय आपलं धान्य धुन्ने बर, सामान सुमान थोडाफार हातभार लागला. ह्याच्या आधी कोणत्या योजनेचा लाभ भेटला का? कुठलाच नाही. काय वाटतंय योजनेबद्दल? योजना चालू राहील का? राहील ना, कशामुळे राहील? दादा आल्यानंतर. कुठले दादा? अजित दादा. बर, अजित दादाला चालू राहील. बर, अजून तुम्हाला काय वाटतं योजनेबद्दल? भारी वाटतंय, चांगलं काय वाटतं. सांगू इच्छिता दादांना? काय सांगायचं, तीच आता समोर भेटल्यानंतर हातात द्यायचंय तरी त्यांच्या. यातनं पण अजून काय सांगू शकता या माध्यमातून? तरी बरंच वाटतंय, चांगलंच वाटतंय. आता मला सांगा, मुख्यमंत्री म्हणून दादांना पाहायला आवडेल का? लय वेळा. हा. पण मला असं वाटतं योजना चालू नाही राहणार. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं ना राहणार म्हणून, काही दादाच येणार आहेत म्हणून विश्वास. बघा, पक्का विश्वास. पक्का. बघा, त्याचं म्हणणं आहे की माझा पक्का विश्वास आहे की दादाच निवडून येणार, दादाच आमदार होणार. आपल्या सोबत अजून माता भगिनी आहे, सोबत आपण संवाद साधूया. मावशी, लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले का? झाले. किती झाले? 3 हप्ते झालेत. काय केलं त्या पैशाचं उपयोग? गालावलं असं त्यात गेलं. कशात गेलं? खर्चून. गेलं का? बरं, आता काय वाटतं, लाडकी बहीण योजना चालू राहील काही? राहील की. कस काय? मग काय दुसरं कोणाला देणार, त्यांनाच देणार ही. त्यांना कुणाला? लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले का? हा झाले की. काय, किती जमा झाले? 7,000 ना. 7,000 हा, का? 7,000. होय. काय केलं त्या पैशाचं? काय नाही खरेदी केली दिवाळी. काय खरेदी केली? साडी घेतली. बर, काय वाटतं, लाडकी बहीण योजना चालू राहील का? हा राहीन की. कस काय? राहीन. हा. बरं, आता ह्या लाडक्या बहीण योजने संदर्भात तुम्ही काय सांगू इच्छिता दादांना? काय चांगले गरिबांचं चांगलं केलंय. आता मला सांगा, विधानसभेची निवडणूक चालू आहे, तर विधानसभेला पवारांच्या विरोधात पवार आहे, तुम्हाला काय वाटतं कोणी येईल? येते ना की पवार येते नाही का? दोघं पवारच आहेत. अजित दादाच्या विरोधात योगेंद्र दादा आहेत, घड्याळच्या विरोधात तुतारी येतं. दोन्ही एकाच घरातले, पण कोण येईल तुम्हाला वाटतं? अजित दादा येते. का बरं अजित दादा? या जाताना पैसे वाटले म्हणले यांना. पैसे कसले पैसे वाटले? लाडक्या बहिणीचं वाटलं की त्यांनी. लाडक्या बहिणीचे पैसे वाटल्यामुळे येणार. मावशी, काय वाटतंय, लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले का? झाले. किती झाले? 7.5. काय केलं पैशाचं? दिवाळी केली. दिवाळी. ह्या वेळची दिवाळी गोड झाली का? चांगली गोड झाली. होय. काय वाटतं, योजना चालू राहील का? राहील. बर, आता बारामतीमध्ये पवारांच्या विरोधात पवारच आहेत, काय वाटतं कोण येईल निवडून? अजित पवार. का बरं अजित दादा? लाडक्या बहिणीचं पैसे वाटले. लाडक्या बहिणी पैसे वाटले म्हणून. बर, बारामतीचा आमदार म्हणून तुम्हाला अजित दादा आवडतील का योगेंद्र दादा? अजित दादा. का बरं अजित दादा? लाडक्या बहिणीचे पैसे. मावशींचं असं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत, त्यामुळे अजित दादाच्या. काय म्हणता आजी? कोणाला द्यायचं मत? तुम्हाला कुणाला द्यायचं मत? तिकडं बघा, तिकडं काय वाटतं? अजित दादा. तिकडे बघा. का बरं अजित दादाला? त्याचं वार काय म्हणताय आपल्या इथं? सभेचं वार आहे घड्याळ. गाड्या. का बरं गाड्या? घड्याळच लागतं आम्हाला. का पण? घड्याळाशिवाय काय आहे? काय विकास नाही? विकास चांगला आहे, दादाचा विकास आहे. बर, त्यामुळे अजित दादा. अजित दादा. चालते तिकडे खाली. लाडक्या बहिणी पैसे जमा झाले का? नाही झालं मला. का बर? काय माहिती. होय. बघितलं काय प्रॉब्लेम आहे काय नाही? सगळं बघितलं. बरं, काय वाटतं, लाडकी बहीण योजना चालू राहील का? वाटतंय राहील. आज ज्यांना आले त्यांना वाटतंय राहील. तुम्हाला काय वाटतंय? आज मला नाही चालत तेवढं काहीच वाटत. आमदार म्हणून कोण आवडेल तुम्हाला? आजी दादाच कसं करतात काम सगळी ना, त्यामुळे अजित दादाच आवडणार. बर, ताई तुम्हाला काय वाटतंय, कोण आमदार म्हणून कोण आवडेल? लाडक्या बहिणी पैसे जमा झाले का? भेटले. किती भेटले?
7,500 काय केलं त्या पैशाचं? काय तर घरामध्येच करतो घरातच खर्च झाले होय. बर हक्काचे आहेत का ते पैसे? अकाउंट होतं का याच्या आधी तुमचं? नव्हतं बँकेत? नाही बँकेतला आहे की महाराष्ट्र आहे. मग आता लाडकी बहीण योजनेचे 4 पैसे भेटले, त्याचा हातभार लागला, योजना चालू राहील का? रान घ्या आता निवडून दिल्यावर राहणारच की. मग तुम्हाला काय वाटतं, निवडून येतील का दादा? बारामतीचे आमदार कोण होतील? एवढं नाही पण म्हणजे काय झालं? झालं तर चांगलंच आहे गोष्ट. आपलं म्हणजे नाही का विकास केला तर उलट चांगलंच आहे ना. जे करण ते येते असे. कोण विकास करतंय? दोन्ही पण आहे, दोघांना काय नाही का म्हणजे. पण तुम्हाला काय वाटतं, वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं? नाही तर आता म्हणजे दादांनी बरीच कामं केलेली आहेत. कुठल्या दादांनी? अजित पवार तुम्हाला वाटतं का? त्यांनी पण केले. तुमचं असं म्हणणं की अजित दादा आमदार हवे, काम केलं म्हणजे केलेले तो असं म्हणजे नाही का